नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा महाकट्टा को प्रेझेंटेड बाय रामबंधू लोणचं, यशोधा रियाल्टी, कारगिल ॲनिमल न्यूट्रिशन, को पॉवर्ड बाय चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितळे तूप, MSCIT, निसर्ग हब्स, आयन ग्रुप ऑफ कंपनीज, माचो हिंड्स, पार्टनर बाय कॉटन किंग, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ॲलन लॅबोरेटरीज, कृषक ॲग्रो बारामती, आकाश इन्स्टिट्यूट या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये 11,167 रन्स, ॲव्हरेज 48.13, 30 शतकं, 60 अर्धशतकं. हे प्रगती पुस्तक भारताच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय फलंदाजाचं नाही, तर ज्या फलंदाजाला टीम इंडियाची जर्सी कधीच मिळाली नाही त्या अमोल मुजुमदार यांचं आहे. भारतीय संघात निवडलं जाण्याची 1988 साली हॅरिस शील्डपासून सुरू झालेली प्रतीक्षा मैदानावरचं करिअर संपेपर्यंत त्यांच्यासोबत होती. पण तरीही जे मैदान नशिबात आलं ते मैदान त्यांनी गाजवलं. मुंबईचे माजी कर्णधार आणि भारताच्या विश्वचषक विजेत्या महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार सर आज महाकट्ट्याचे पाहुणे आहेत. समय से पहले और भाग्य से अधिक कुछ नहीं मिलता हे वाक्य ऐकायला छान आहे, पण योग्यता, क्षमता आणि पात्रता असूनही जेव्हा निवड समितीच्या पसंतीची मोहर उमटत नाही, तो त्रास सहन करणं सोपं नसतं. पण कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन या उक्तीला अनुसरून ते स्वतःच्या वाट्याला येणारी जबाबदारी 20 वर्षाहून अधिक काळ चोख निभावत राहिले आणि एक दिवस उगवला जेव्हा त्यांच्या नशिबाचा तारा चमकला. भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुजुमदार यांची निवड झाली आणि 2 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय महिला संघानं ICC विश्वचषक उंचावला तेव्हा अमोल मुजुमदार या नावाची दखल फक्त भारतानंच नाही तर संपूर्ण जगानं घेतली. भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं या वाक्याची प्रचिती सगळ्यांना आली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं म्हणतात, पण इथं तर 16 यशस्वी स्त्रियांमागे एक पुरुष आहे आणि त्यांचं नाव आहे अमोल मुजुमदार. या सगळ्या प्रवासाबद्दल आज महाकट्ट्यावर मुजुमदार सरांशी संवाद साधूया. पण कट्ट्याला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की ICCनं ती ट्रॉफी इतर कोणत्याही मीडिया हाऊसमध्ये पाठवण्याऐवजी त्यासाठी ABP माझाची निवड केली. त्या ट्रॉफीसोबत आम्ही आमच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या आणि आज तुमच्या येण्यानं ते एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे. सर, मनापासून धन्यवाद आणि आपण कट्ट्याला सुरुवात करूया. आपलं स्वागत आहे. सुंदर इंट्रोडक्शन. थँक्यू. थोडा ॲव्हरेज थोडा वर जायला पाहिजे होता. पण अमोल, म्हणजे असं ना की काही वेळेला काळाचा महिमा असतो. म्हणजे तुझ्या इतका उत्तम, म्हणजे आता ते असं म्हणू आपण की काही वेळेला की गांधीजींना नोबेल मिळालं नाही त्यामुळं नोबेलचं महत्त्व थोडं कमी होतं. तसं तुझ्यासारखा इतका उत्तम फलंदाज फक्त अशा काळामध्ये खेळत होता की जेव्हा भारतातले त्या काळातले तुझ्याच इतके म्हणजे क्षमतामध्ये काही अंतर नाही ते खेळत होते आणि त्यामुळं तुला सगळ्या क्षमता सगळं असूनसुद्धा तिथं नाही खेळता आलं. पण हे असलं तरीसुद्धा आत्ता जेव्हा सगळ्यांच्या अंगावर रोमांच उमटवणारा असा तू विजय जेव्हा मिळवून दिलास तेव्हा तुला सगळ्यात पहिल्यांदा मनामध्ये भावना काय आल्या की आपल्याला जे प्रत्यक्ष नाही करता आलं ते आपण या पद्धतीनं करू शकलो याचा आनंद असेल, आणखीन काय भावना होत्या? नाही, जेव्हा विश्वचषक जिंकला तेव्हा एवढंच वाटलं की चला सार्थक झालं. क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा काही मनात असं काही नव्हतं की मला भारतीय टीमसाठी खेळायचं आहे किंवा मला वर्ल्ड कप जिंकायचं आहे, असं काही मनात ठेवून मी खेळायला लागलो नाही. तर पण तो काळ वेगळा होता. जसा खेळत गेलो तेव्हा मग थोडेसे असे जे ॲम्बिशन्स आहेत ते वाढत गेले. भारतासाठी खेळायची स्वप्न आली, पण ते पूर्ण नाही झालं. बट जेव्हा वर्ल्ड कप लिफ्ट केला तेव्हा असं वाटलं की चला, जे 30 वर्ष नाही करू शकलो ते आज झालं. पण असं होतं की म्हणजे तू जेव्हाही ग्राउंडवर आलास तेव्हा त्याच्याबद्दलचं तुझं खेळ, तुझी स्टाईल, तुझं टेम्परामेंट, तुझा परफॉर्मन्स आणि ह्याच्यामुळं की अरे इतका गुणवान हा मुलगा आणि याला मिळत नाही आहे जी त्याला डिझर्व जे करतो ते, याच्याबद्दल अनेक जण आमच्यासारखे अस्वस्थ होत होते. प्रत्यक्ष त्यावेळेला तू कसं ते सगळं फेस करत होतास किंवा तू स्वतःला काय समजवत होतास? बघा, मी असं सांगणार नाही की मला फ्रस्ट्रेशन आलं नाही. आलं एक एक
काळ होता तेव्हा जेव्हा मला फ्रस्ट्रेशन आलेलं. पण इफ यू लुक ॲट इट, माझी कारकीर्द सुरू झाली 1988पासून, अंडर-15 खेळायला लागलो. पण 2001 साली असं मला वाटलं की जेव्हा माझं सिलेक्शन होत नव्हतं तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करावं. पण ॲट द एंड ऑफ द डे असा एक होलिस्टिक अप्रोच ज्याला म्हणतो ना आपण, की मी क्रिकेट का खेळतो आहे, आनंदासाठी खेळतो आहे ना. मग मी कुठच्याही टीमसाठी खेळो ना, मग ते माझ्या जिमखान्याची टीम असेल, माझ्या ऑफिसची टीम असेल, किंवा मी इंग्लंडला जायचो ती टीम असेल. ॲट द एंड ऑफ द डे मी क्रिकेट हे माझं म्हणजे जीवापाड प्रेम करतो क्रिकेटवरती. तर मी ते खेळेन, कुठेही खेळो. भारतासाठी नाही खेळलो तरी ठीक आहे, मी मुंबईसाठी खेळत राहीन. आणि एक गोष्ट होती, मला माझ्या वडिलांनी आवर्जून सांगितलेली लहानपणी, की बाकी सगळं बाजूला ठेव, रन करायला शिक. रन कशा करायच्या ते तू ठरव, तू बघ. तो एक गुणमंत्र म्हणतात ना, तसं ते घेऊन मी माझी कारकीर्द पुढे चालवत होतो. बाबांनी हा जो सल्ला गुरुमंत्र दिला, हाच तू आपल्या टीममध्ये घुसवलास त्यांच्या डोक्यामध्ये. पण आपण म्हणजे जेव्हा तुझ्याकडे ही जबाबदारी आली तेव्हा असं हे डोक्यात ठेवलं होतं की आपलं पहिलं म्हणजे काय टार्गेट्स काय ठेवली होती, आणि त्याच्यामध्ये विश्वचषक जिंकणं हे क्रमवारीमध्ये कुठं होतं? राईट ॲट द टॉप. अच्छा. एकदम मला अजूनही आठवत आहे की मला असं वाटतं 25 ऑक्टोबर 2023ला माझी अपॉइंटमेंट झाली ॲज अ इंडियन विमेन्स क्रिकेट टीम्स कोच. पहिली मीटिंग झाली मला असं वाटतं 2 डिसेंबर रोजी, त्याच 2023. आम्ही इंग्लंड अगेन्स्ट खेळत होतो इकडे वानखेडेवरती. तर ट्रायडंटमध्ये ती मीटिंग झाली. तर पहिला माझा प्रश्न होता की व्हॉट इज युअर अल्टिमेट गोल. चार्टर केलेला मी ऑन द बोर्ड. तर एक वाक्य आलं, सर वर्ल्ड कप जीतना है. सो दॅट वॉज इट. म्हणजे मला वाटलेलं बराच काळ मला विचारायला लागेल काय अल्टिमेट गोल, माझ्या डोक्यामध्ये तर तेच आहे. पण पहिलं वाक्य होतं, सर वर्ल्ड कप जीतना है. तर ते मी ते व्हाईट बोर्डवरती लिहिलं आणि तिथूनच सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. ते आज इथे तुमच्यासमोर बसलो. तर तो दिवस मग नंतर म्हणजे असं आहे ना की आता आपली टीम म्हणजे इतकं आनंद देणारं असं काहीतरी या टीमनं दिलं, या यशानं दिलं. पण ह्या सगळ्या टीमला घडवताना अनेकांना चक दे इंडियाची आठवण आली, आणि त्याच्यामध्ये जसा तो परिस्पर्श झाला कोचचा आणि सुरवंटाचं फुलपाखरू झालं तसं होऊन गेलं. तर जेव्हा ही टीम आली हाताशी तेव्हा काय काय टप्पे होते, त्याच्यामध्ये जे काही केलं, त्यांच्यावर काम केलं, त्यांच्यामध्ये बदल घडवले, काय काय कसे कसे केले, काय म्हणजे काय चॅलेंजेस होती आणि कसे बदल झाले ते? बघा, जेव्हा हातात आलं तेव्हा बऱ्याचशा गोष्टी थोड्या विस्कळीत होत्या. त्या मला माहिती होतं की जर का मला वेळ मिळाला इकडे तर मी सुधारू शकतो. पहिली गोष्ट, पहिला फोन कॉल मी केला तो हरमनप्रीतला केला. नो, आय डिडंट स्पीक टू एनीबडी एल्स. मी काही आढावा काही दुसऱ्याकडनं काही घेतला नाही. मी क्लीन स्लेट घेऊन गेलेलो. पहिला फोन कॉल मी केला तो हरमनला केला. आणि शी वॉज इन ऑस्ट्रेलिया, WBBL खेळायला गेलेली, विमेन्स बिग बॅश खेळत होती. आणि एक तासाभराचा फोन होता. एकदम दिलखुलास आम्ही बोललो दोघंही. अँड तिकडनं तो एक प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. पण बऱ्याचशा काही गोष्टी तिने सांगितल्या की हा बदलाव तिला पाहिजे. आणि माझं असं ठाम मत आहे, इतके वर्ष खेळल्यानंतर माझं असं ठाम मत आहे की क्रिकेटच्या मैदानावरती ना कॅप्टनच चालवतो. कोचचा एक भाग असतो, तो सपोर्टिंग रोल असतो, पण जो करता धरता असतो ना तो कॅप्टन असतो. बाकीच्या खेळांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे काही फुटबॉलमध्ये असेल तर मॅनेजर्स डिसिजन्स घेतात, हे बऱ्याचशा काही गोष्टी करू शकतात. पण क्रिकेटमध्ये
ग्राउंडवरती डिसिजन घ्यायला तो कॅप्टन इम्पॉर्टंट असतो आणि त्याच्या माझ्या डोक्यामध्ये ते मुरलेलं आहे. पण असं की म्हणजे इथं हर्लिनच्या बरोबरचं, कारण कोच आणि कॅप्टन यांचं नातं आणि यांचं एका विचारांचं असणं, म्हणजे दोघंही कितीही प्रतिभावान असले पण जर त्यांच्यामध्ये सिंक नसेल तर मग अनेकदा गोंधळ होतो, आपण अनेकदा बघितले. तर मग हे एक ठरलेलं होतं की कॅप्टनच्या पण म्हणजे जे अपेक्षित धरलं होतं कॅप्टनच्या बरोबरचं पुढचं सगळं जो काही प्रवास आहे तो, त्याच्यामध्ये हरमन किती बसली म्हणजे पर्सेंटेजमध्ये तर म्हटलं तर? 95%. अच्छा. 95% म्हणजे ती जे सांगत होती, पहिली गोष्ट म्हणजे फिटनेस हा एक क्वेश्चन मार्क होता. तर फिटनेस वरती तुम्हाला जर का जोर द्यायचा असेल तर मेहनत भरपूर आहे आणि त्याला डेडिकेटेड टाईम देणं गरजेचं आहे. तर बरेच असे 2 वर्षामध्ये असे प्रसंग आले जिकडे मला कॅम्प्स घ्यायचे प्रसंग आले. दर 10 दिवसांनी कॅम्प होता. मी सोडत नव्हतो त्यांना. दर 10 दिवसांनी एक कॅम्प. आणि 1-2 कॅम्प तर असे झाले की आम्ही फक्त फिटनेस केला. फक्त फिटनेस. म्हणजे बॅट आणि बॉलला हातच नाही लावला. तर म्हणजे असे काही बरेच गोष्टी झाल्या या 2 वर्षामध्ये. जो चेंज आता जो दिसतोय त्याच्या मागे बरेच प्लॅनिंग, आणखीन तो प्रवास मोठा आहे. आणि दुसरी गोष्ट होती जी आम्ही दोघंही म्हणजे एकाच पेजवरती आलो, वॉज ऑन फिल्डिंग. वी हॅड टू इम्प्रूव्ह अवर फिल्डिंग. बट फिल्डिंग इज को रिलेटेड टू फिटनेस. तर मग जर का फिटनेस तुम्ही चांगला कराल तर ते इट विल शो ऑन द फील्ड. ॲथलेटिझम वाढेल. बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या आम्ही दोघंही एकत्र येऊन वी डिसाइडेड दॅट वी हॅड टू डू दिस. चेंजेस आणले. सपोर्ट स्टाफ मला चूज करायचा मला संधी मिळाली. दॅट आय एम रिअली थँकफुल टू BCCI की मला जो सपोर्ट स्टाफ पाहिजे होता तो मला मिळाला. अँड देन वी वेंट अबाउट इट. यापूर्वी तू अनेक टीमचं कोच म्हणून केलेलं आहेस, तर त्या म्हणजे ते रोल किंवा तो जॉब आणि हे आत्ताचं, तर याच्यामध्ये काही फरक होता? काही विचार करण्याच्या पद्धतीमध्येही तुझ्या बदल झाला? नाही, 2-3 गोष्टी होत्या. कारण जेव्हा मी माझी कारकीर्द संपली, म्हणजे रिटायर झालो मी 2014 साली, त्याच्यानंतर मी बरेच असे शॉर्ट स्टिंट्स करत होतो. म्हणजे मी हॉलंडला मी खेळायला शेवटचा माझा 5 वर्षाचा माझं कारकीर्द बघाल तर मी हॉलंडला जायचो. इन्स्टेड ऑफ इंग्लंड मी नेदरलँड्समध्ये जाऊन खेळत होतो. तिकडे मी कोचिंगही करत होतो. तर खरं म्हणजे माझं कोचिंगची सुरुवात तिकडे झाली, नेदरलँड्सला झाली. मी नेदरलँड्सचाही कोच झालो, बॅटिंग कन्सल्टंट झालो जेव्हा मी खेळत होतो तेव्हा. मग त्याच्यानंतर IPLमध्ये मी 3 वर्ष राजस्थान रॉयल्सचा बॅटिंग कोच होतो. तर त्याच्यातनं थोडा एक्सपिरियन्स आला. त्यानंतर मग मी मुंबई रणजी ट्रॉफी टीम हातात घेतली ॲज अ हेड कोच. तिकडे थोडा एक्सपिरियन्स आला. कारण कोचिंग आणि तुमचं प्लेईंग करिअर 2 वेगवेगळ्या बाजू आहेत. म्हणजे यू कॅनॉट मिक्स इट. आणि आत्ताच्या मुलांना तुम्ही सांगू नाही शकत, आमच्या वेळेला वगैरे असं सांगू नाही शकत. द बेस्ट इज यू कीप क्वाइट. तर सगळ्या जे रोल्स होते माझे ते वेगवेगळे रोल्स होते. नेदरलँड्सला होतो, मग IPL होतं आणि त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिकन टीम टेस्ट टीमसाठी पण मी बॅटिंग कन्सल्टंट होतो. इंडियाच्या अगेन्स्ट खेळ होते टेस्ट सिरीज 2019 साली इथे. तर वेगवेगळ्या रोल्समधनं काही एक्सपिरियन्स घेऊन मग देन आय कुड. पण हे सगळे होते ते मुलांच्या टीम्स होत्या. हो, ही मुलींची टीम होती. तर मग काय वेगळा काय विचार, काय कसा काय त्याच्यात, त्यामुळे काय बदल झाला? बदल माझ्या मनात तर काही नव्हता. जेव्हा मी हातात घेतलं तेव्हा बघा साधी गोष्ट आहे, कव्हर ड्राईव्हच आहे ना. किंवा बॅकफूट पंच सचिन तेंडुलकर मारेल किंवा बॅकफूट पंच स्मृती मंधाना मारेल, तो एकच आहे ना. सांगणं तर एकच आहे.
सो देर वॉज नो डिफरन्स इन माय माइंड. माझ्या मनामध्ये तरी काहीच डिफरन्स नव्हता. हां, जेव्हा मी वेन आय टूक चार्ज, चॅलेंजेस होते. काही गोष्टी मला पण काय म्हणतात त्याला अनवायर करून मग रिवायर करायच्या होत्या, कारण थोडं क्रिकेट थोडं डिफरंट आहे. बट ॲट द एंड ऑफ द डे मी जे पृथ्वी शॉला सांगेन तेच मी हरलीन देवलला सांगेन. पण पृथ्वी शॉला जसं ओरडून सांगेन तसं इथं ओरडून खेकसून तसं इथं सांगू शकतो नाही. ते थोडंसं ॲडजस्ट करायला लागलं. हां, पण एकूण तू कोच म्हणून तसं करायचंस? मला तर वाटत नाही तू असं ओरडत खेकसत असशील कोणावर. नाही, मुंबई टीमला विचारून बघायला नाही, असं काय नाही, पण माझ्यामध्ये जिंकणं ही एक हॅबिट आहे आणि ती एक अंगवळणी पडली आहे. म्हणजे मुंबईला खेळत असताना अशी ती अंगवळणी होती, म्हणजे हारणं हा भाग नव्हता. म्हणजे दॅट इज नॉट अन ऑप्शन. पण असं झालं का की तू बोललास आणि मग कोणीतरी रडत बसलं आणि मग अरे असं नाही समजूत काढायला लागली? या टीम मध्ये का या टीम मुंबई ते तर झालेलं असेल. ते तर 10 मोकलून लोक रडले असतील ते काय. नाही, पण कधी कधी असं की म्हणजे तुझी इमेज त्यांच्या मनामध्ये प्रेमळ शिक्षक आहे का कठोर शिक्षक आहे? मिक्स आहे मला असं वाटतं. कारण एकदा आता वर्ल्ड कपमध्येच एक प्रसंग आला जिकडे आय हॅड टू स्टेप इन. ओरडला? थोडा आवाज चढवला, पण गरज होती. आणि जर इंटरप्ट करायचं असेल तर तो किस्सा आहे पहिल्या 3 मॅचेस हरल्यानंतरचा, ज्याचा उल्लेख अगदी हरमनप्रीतने मुलाखतीत देखील केला होता. मला त्या क्रिकेट टीमला नाही, पण इन जनरल जर परफॉर्म सर्वसामान्य माणसाचं कुठून होत नसेल तर एक गुरुमंत्र म्हणून काय देशील अमोल? तू काय नेमकं सांगशील तू त्यांना? कधी कधी ना आपल्याला असं बऱ्याच वेळेला ते कोर्सेस होतात ना, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 कोर्सेस होतात. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की यू हॅव टू कीप समथिंग उद्यासाठी ठेवून दे. आता तुला जर का राग थोडासा आला असेल तर तो शांत होण्यासाठी झाल्यानंतर मग उद्यावरती ठेव, सो दॅट यू आर फ्रेश. काही वेळेला बरोबर आहे, पण कधी कधी ना तो जो राग आलेला असतो ना आणि ती जखम झाली ना, तिकडे एक नुसता एक बोट ठेवला ना, तर देन द रिॲक्शन इज डिफरंट. आणि ती रिॲक्शन मला पाहिजे होती. त्या इंग्लंडच्या मॅच नंतर मी थोडं अपसेट होतो आणि मी म्हणालो नाही, मी बोलणार. मग इनफॅक्ट माझ्या काही कलिग्स होते, ते बोलले की आज नको. बोललं नाही, बंद कर, खिडकी बंद कर. ड्रेसिंग रूममध्ये. अँड देन आय डिड मेन्शन इट. गरज होती, सांगायची गरज होती. अँड आय रिॲक्टेड द बेस्ट पॉसिबल वे आय कुड. तर त्यानंतर जे रिॲक्शन झाली दॅट वॉज अमेझिंग. मुळामध्ये ना, म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलियाला आपण सेमीफायनलमध्ये हरवलं, म्हणजे आमच्यासारख्या अनेकांच्या दृष्टीनं तो आनंद जो होता तो वर्ल्ड कप जिंकल्यासारखाच होता. कारण ते इतकं अशक्यप्राय वाटणारं आव्हान आपल्या मुलींनी पार केलं. टीमची भावना त्यावेळेला काय होती आणि त्यानंतरच्या मॅचसाठी काय केलंस की टीमचा तो जो सगळा जोश आहे तो कायम राहील? एक गोष्ट फार महत्त्वाची होती माझ्यासाठी तरी, की जेव्हा सेमीफायनल आपण जिंकलो तर त्याच्यात तो युफोरिया होता भारताभर. मे बी जगाने बघितलेलं की काय झालं इंडिया ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये. आणि त्याच्यामध्ये इमोशन्स निघून गेले, सगळे इमोशन्स. आणि समटाईम्स वेन यू हॅव टू विन स्पॉटमध्ये, एस्पेशली खेळामध्ये, तुम्हाला इमोशन्स थोडेसे दाबून ठेवायचे असतात, तर ते राईट टाईमला ते बाहेर येतात. तर ते इमोशन्स निघून गेलेले. अँड ॲज अ कोच मी ते बघत होतो बाहेर ना, ॲज अ
मला दिसत होतं की बरेच प्लेयर्स इमोशनली होऊन देर वॉज अन आउटबर्स्ट ऑफ इमोशन्स, आणि ते कधी कधी चांगलं असतं, पण बऱ्याच वेळेला ते देर इज अ डिफरंट साईड टू इट. चॅलेंज असा होता की 30 ऑक्टोबरला ती मॅच झाली ऑस्ट्रेलियाची, आणि 2 नोव्हेंबरला साऊथ आफ्रिकाची फायनल होती. तर आता ते 30 ऑक्टोबरमध्ये राहणं गरजेचं नव्हतं, मेन होतं 2 नोव्हेंबरमध्ये आणणं गरजेचं होतं त्यांना. आणि तो चॅलेंज मला सर्वात जास्त मला असं वाटतं माझ्या या कारकिर्दीमध्ये दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज, की मला त्यांना रिअलाईज करून द्यायचं होतं की आपण मेहनत केली आहे 2 वर्ष, एवढी मेहनत केली आहे ती 30 ऑक्टोबरसाठी नाही, ती तो 2 नोव्हेंबरसाठी मेहनत केली आहे. तर लकीली काय सांगितलं त्यावेळेला त्यांना, कसं सांगितलं? स्पष्ट, जसं आता सांगतोय तुम्हाला तसं स्पष्ट एकदम. आपण मेहनत 30 ऑक्टोबरसाठी नाही केली, 2 नोव्हेंबरसाठी केले. जे झालं झालं, हिस्ट्री. समटाईम्स वेन बॅटिंग बरेच काही शिकून जातं. बॅटिंग करत असताना जर का तुम्ही आदल्या बॉलमध्ये राहिलात तर तुमचा पुढचा बॉल गॅरंटी आहे आऊट होणार. तुम्ही जितकं प्रेझेंटमध्ये राहाल ना तितकं ते बेस्ट असतं. आणि आयुष्यभर बॅटिंगच केली आहे, त्यामुळे मला माहीत आहे की प्रेझेंटमध्ये राहणं गरजेचं आहे. तर त्यांना ते रिअलाईज करून दिलं. आम्ही एक चांगलं व्हिज्युअलायझेशन सेशन केलं. मी माझ्या ट्रेनरला घेतलं अँड देन वी डिस्कस्ड. बराच वेळ आम्ही डिस्कस करत होतो की कुठच्या पद्धतीचं व्हिज्युअलायझेशन सेशन झालं पाहिजे. सो देअर वॉज, आम्ही प्रॅक्टिस एवढी केली नाही फायनलच्या अगोदर, वी ओनली व्हिज्युअलाइज्ड. पण व्हिज्युअलाइज केलं म्हणजे काय केलं, म्हणजे काय व्हिज्युअलाइज केलं? जस्ट 2 नोव्हेंबरमध्ये येणं, त्या दिवशी राहणं, जे झालं आहे ते पास्ट इज हिस्ट्री. यू नीड टू बी इन द प्रेझेंट. आणि सो बऱ्याच टेक्निक्स आहेत. एक लवली सेशन होतं, 45 मिनिट्सचं एक चांगलं सेशन घेतलं त्यांनी, ट्रेनरनी. आणि वी हॅड कन्सेप्च्युलाइज दॅट की नो मॅटर हू इज देअर, एव्हरीवन नीड्स टू बी इन्क्लुडेड, इन्क्लुडिंग द सपोर्ट स्टाफ. 2 प्रसंग आपण मला वाटतं या निमित्ताने तू सांगावेस. एक तर ते ऑस्ट्रेलियाचं टार्गेट 338चं, तेव्हा तू काय सांगितलंस, आणि आत्ता सगळ्यात मोठी क्लिप जी आम्ही सगळे बघतोय, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात बबल हा शब्द कोरोनाने आणला, पण त्यांना तू सांगितलंस की तुम्ही सगळे 7 तास एका बबलमध्ये असाल. हे 2 प्रसंग तू जर सांगितलेस तर मजा. पहिला म्हणजे ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट 338 झाल्या. तर म्हणजे 338 आपण ते लोक मारत होते, चांगली पण बॅटिंग असं आहे की करत म्हणजे होते. 338 त्यांनी केल्यानंतर की आता आपण हे जिंकू शकू असं वाटत होतं का? नाही, तेच 338 झाल्यानंतर असं वाटलं की बऱ्याच जणांना असं वाटलं की डिफिकल्ट आहे. मलाही थोडंसं वाटलं डिफिकल्ट आहे, खोटं नाही बोलणार. पण तुम्हाला एकदम खरं सांगतो, शेवटची 10 मिनटं जे बॅटिंग करत होते ऑस्ट्रेलिया, तेव्हा मला असं वाटलं की हे लोक 20 रन शॉर्ट आहेत. आणि मी बाजूला बसलेले माझे सपोर्ट स्टाफ, मी त्यांना बोलत होतो 20 रन शॉर्ट आहेत यार हे लोक, 20 रन शॉर्ट आहेत. तर माझ्या डोक्यामध्ये तेच चालू होतं. पण आता लागले बोर्डावरती 338, प्लेयर आले, आतमध्ये आले, तर त्यांना यू कांट से मच अबाउट इट. लेस सेट द बेटर. म्हणजे ड्रेसिंग रूममध्ये जितकं शांतता असेल तेवढं बेटर असतं. मला प्लेयर म्हणून माहिती आहे, म्हणून मी कोच म्हणून गप्पच असतो. माय बेस्ट वे ऑफ कम्युनिकेशन इज ऑन द व्हाईट बोर्ड. त्यांनाही माहिती आहे की काहीतरी लिहिलं म्हणजे ते वाचून जा. तर आय जस्ट रोट की वी नीड 1 more run दॅन ऑस्ट्रेलिया टू क्वालिफाय फॉर द फायनल्स. सिम्पल ठेवायचा प्रयत्न केला, आणि ती 1 रन जास्त झाली. 10 बॉल राहिलेली. आणि सॉरी विजय, दुसरा प्रश्न, बबल. ॲक्च्युली त्या दिवशी ऑनेस्टली सांगायचं तर सेमीफायनलपर्यंत मी हडलमध्ये बोलत होतो.
काही वेळेला प्लेयर्स बोलत होते, पण सेमीफायनलला आय मेड शुअर की ऑस्ट्रेलियाची मॅच होती, त्यामुळे मी बबलमध्ये बोललो आणि ती जिंकलो मॅच. मग हरमनला मी विचारलं की तुला बोलायचं आहे का? ती बोलली नाही नाही, आप ही बात करो, आपने बात किया था सेमीफायनल, आप ही बात करो. बोलायचा हे आला की हरमन मला पुढे करते नेहमी. पण त्या फायनलच्या सकाळी ना एवढ्या गोष्टी होत्या कधी इट वॉज इम्पॉसिबल फॉर मी टू थिंक. हडल वॉज द लास्ट थिंग. बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणजे पाऊसही पडत होता, देयर वर लॉट ऑफ डिसिजन्स टू बी मेड. एक रॉंग मूव्ह आणि इट वॉज वर्ल्ड कप फायनल्स. पुन्हा येणार नाही. पुन्हा इंडियातला होम येईल सुद्धा, पुढे येईल, पण बऱ्याच कमी वेळेला हा क्षण येईल परत. तर असं झालं की तो मला वेळच नाही मिळाला. आणि माझा आमचे ट्रेनर एकदम पर्टिक्युलर आहेत. तर 2 मिनिटात मला सांगितलं, अमोल भाई 2 मिनिट हडल. तेव्हा मला रिअलाइज झालं, रे मी बोलणार आहे, मी बोलू काय? त्याचे उत्स्फूर्तपणे जे आलं. आणि मी एकच बघितलं, क्राऊड होता आणि जवळजवळ 50,000 क्राऊड असेल. फुल होतं, पॅक होतं स्टेडियम. तर देन आय पिक्ड इट अप फ्रॉम द क्राऊड. कारण आवाज कट करणं फार गरजेचं होतं. आवाज तो स्टेडियममधला आवाज सेंटरमध्ये तुम्हाला कट करणं फार गरजेचं होतं. दॅट इज वाय वेअर द बबल केम इन टू, वी स्टे इन द बबल. ते आता ते व्हायरल जाईल मला माहिती नव्हतं, पण तो असा म्हणजे तो असा कट करता येतो, म्हणजे असं की तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून त्याला बाजूला ठेवणं. जर का तुम्ही कधी कधी कॉन्सन्ट्रेशन ॲक्च्युली ॲज अ कोच पण मला क्राऊड नाही दिसत. मला सेंटरवरती काय चाललं आहे, अँड देन वेर आर माय प्लेयर्स. फिल्डिंग करत असू किंवा वेर आर माय प्लेयर्स, ही इकडे काय आहे, तो बॉलिंग आणि फिल्डिंग कोच मला त्यांना नेहमी उकसवत असतो, अरे ही इकडे काय करते. पण सो यू कॅन नॅरो युअर फोकस. आणि परत मी येईन बॅटिंगवरती येईन. इन बॅटिंग यू कुड नॅरो युअर फोकस ऑन द बॉल rather than the bowler or the crowd or the slip fielders or whoever, closing fielder, फरक नाही पडायचा. जर का तुम्ही बॉलवरती लक्ष ठेवत असाल तर दॅट हेल्प मी. तो 0 इन केलं तर होऊ शकतो. ज्यांनी कधी आयुष्यात क्रिकेटची बॅट ही हातात नसेल घेतली, असेही फायनलला जेव्हा आपण 300पर्यंत नाही गेलो तेव्हा अरे आता काय अशा अवस्थेत गेलेले होते. तुझी काय स्थिती होती? 300 आपल्याला नाही, 300चा आकडा नाही आपण गाठू शकलो, तर आपण केलेल्या रन्स पुरेशा आहेत असं तुला वाटलं होतं? मला वाटलं 298 जेव्हा झाला तेव्हा मला असं वाटलं की त्यांना अतिशय चांगली बॅटिंग करायला लागेल. कारण फायनलचं प्रेशर, चेझिंगचं प्रेशर, आणि कॉन्फिडंट होत्या मुली. मी ड्रेसिंग रूम, मी बरंच बॉडी लँग्वेजवरती मी खूप भर देतो. बॉडी लँग्वेज काय आहे, कसं चाललं आहे, सो यू कॅन ऑब्झर्व थिंग्स. ड्रेसिंग रूममध्ये काम होतं. देयर वॉज अ लिटल बिट ऑफ अ स्टिलनेस, शांतता होती. मधल्या पिरियडमध्ये ते शो चालू होता, माहीत नाही, पण सो तेव्हा पण शांत होते सगळे. वी वर व्हेरी रिलॅक्स्ड. तेव्हा मला वाटलं की आपण बॉलिंग चांगली केली तर, किंवा कॅचेस बरोबर पकडले तर आपण जिंकू. या पूर्ण टुर्नामेंटमध्ये ना सगळ्यात जाणवणारी जी गोष्ट होती ती आपली फिल्डिंग, आणि ज्या पद्धतीचे कॅचेस मुलींनी घेतले, म्हणजे ते डोळ्याचं पारणं फेडणारे असं म्हणता येईल असे ते होते. तर हे म्हणजे हे नव्यानंच महिला क्रिकेटमध्ये मी म्हणेन की बघायला मिळालं, आपल्याच नाही एकूणही. तर आणखीन तू कसं काय बदललं असं तुला दिसतं एकूणच महिला क्रिकेटमध्ये? म्हणजे आता आपली टीम तर तू इतक्या जवळून बघतोस, पण एकूणही महिला क्रिकेटमध्ये या टुर्नामेंटनं काय बदललं आणखी? दिस टुर्नामेंट हा तर रिझल्ट होता, पण त्याच्या मागची जी प्रोसेस आहे ती बरीच मोठी आहे. आणि
आम्ही इंग्लंडला गेलेलो आता मध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये इंग्लंडमध्ये आमची टूर होती. फर्स्ट टाइम इंडिया वन द T20 सिरीज इन इंग्लंड अँड फर्स्ट टाइम ODI नाही सेकंड टाइम आय थिंक ODI सिरीज इंग्लंडमध्ये जाऊन. तर तिथे मला जाणवलं की आपला फील्डिंग स्टँडर्ड वर गेला आहे. कारण तिकडे जे कॅचेस घेतले ना आणि आपण रनआउट्स केले तिकडे आणि अगेन्स्ट अ टॉप टीम, म्हणजे वी वर नॉचेस अबाव इंग्लंड इन फील्डिंग. आणि त्याचं दॅट अगेन वॉज अ रिझल्ट. मागे मी म्हणालो की वी वर हॅव्हिंग कॅम्प्स फील्डिंग. एक तर कॅम्प फिल्डिंगचा कॅम्प झाला, फक्त फिल्डिंग. फील्डिंग कोचही खुश होता माझ्यावरती. नेहमी कंप्लेंट असायचा, टाइम नहीं मिलता है. ते बोललो चल 7 दिन तेरे को दिया, चल 7 दिन. सो बऱ्याच काही गोष्टी होत्या. अमोल, खरं तर हा विजय मिळाल्यापासनं चकदेची आणि या सगळ्या विजयाची कंपॅरिझन होते, सारखा विषय निघतो. 2023 साली तुम्ही जेव्हा या टीमचा चे कोच म्हणून अपॉइंट झाला तेव्हा त्या चकदेत जसं दाखवतात की अत्यंत दुर्लक्षित टीम होती, ग्राउंडवर रामलीला चालायची वगैरे, असं तसं अर्थात नाही, BCCIच्या अंडरच होती तुम्ही आले तेव्हा टीम. पण तुम्हाला धक्का बसावा असं काय होतं की अरे हे पण मला आता ठीक करायचं, असं काही झालं होतं का? काय की अरे या गोष्टी तर मला पुरुष क्रिकेटमध्ये माहितीच नव्हत्या आणि मला धक्का बसला, असे काही आले प्रसंग? असे बरेच आले. ऐकायला आवडतील काही त्यातले जे सांगू शकाल? एक छोटीशी गोष्ट सांगतो, छोटीशी गोष्ट. इकडे आम्ही टेस्ट मॅच खेळत होतो ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट. तर रिचा घोष, तिची डेब्यू टेस्ट मॅच होती तिची आणि मी 3 नंबर बॅटिंगला पाठवलेलं तिला आणि ती 40-50 काहीतरी बॅटिंग करत होती आणि थोडं कॉन्सन्ट्रेशन, मला कळलं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आहे थोडंसं तिचं. शॉट्स मारायला लागली आहे, जे नाही आहेत ते शॉट्स मारते आहे. तर मी जस्ट हरलीनला बोलवलं, म्हटलं हरलीन इधर उसको जाके बोलना कि रिलॅक्स नहीं होना. तर काही कारणाने हरलीन जाऊ नाही शकली आतमध्ये, तो मेसेज घेऊन नाही जाऊ शकली, कारण ते थर्ड अंपायर हल्ली येतात ना अडवायला, तर ते ती जाऊ नाही शकली. तर ती बाउंड्री लाईन, मी इथे बसलो असं, ती बाउंड्री लाईनच्या इथे आहे आणि तिथूनच ती ओरडली रिचाला की रिचा रिलॅक्स होके खेळ. आणि मी बघतच बसलो, म्हणजे एक्झॅक्ट ऑपोजिट बोलली. हरलीन अरे आपने तो बोला ना रिलॅक्स. म्हणजे तिने एक शब्द ऐकला आणि त्याच्यावरनं तिने अख्खं सेंटेन्स तिने स्वतःनेच बनवलं. हे जर का मेन्स क्रिकेटमध्ये झालं ना. पण असे गमतीशीर गोष्टी बऱ्याच झाल्या. आणि दुसरं पण आणि एक गोष्ट त्याच टेस्ट मॅचला आपण लीड घेतलेला ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट, 50 रनचा 60 रनचा लीड घेतलेला आणि पहिल्यांदाच घेतलेला ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध. सगळे रिलॅक्स्ड होते आणि पटकन आपल्या 2-3 विकेट्स गेल्या. आपण 6 का 7 विकेट डाऊन होतो. तर मला कळलं की हे ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट आहे जर का, आणि मॅच पकडमध्ये आहे. थोडंसं मुंबईमध्ये वाढल्याने थोडंसं एकदा हातात आलेला वाळू जाऊन नाही द्यायची. तर मी एक मीटिंग घेतली ड्युरिंग टी टाईम आणि मी सांगितलं, मी रियलाइज़ करून दिलं की आप पता है कि ऑस्ट्रेलिया के अगेंस्ट हम मैच हाथ में है, यहाँ पर अगर हम 2 विकेट गवाते हैं तो फिर वी वोंट बी एबल टू कम बॅक. एक्सटेंड करो. आता मी फार सौम्यपणे सांगतोय इकडे. त्यांनी एक चॅलेंज म्हणून घेतलं. द नेक्स्ट सेशन ना, मी त्यांना सांगितलेलं नेक्स्ट सेशन विल डिसाइड द गेम. ऑल्दो वी वर अहेड इन द गेम, बट नेक्स्ट सेशन विल डिसाइड द गेम. आयदर वी विन और वी गिव इट अप. आणि त्याच्यानंतर जी बॅटिंग केली आहे ना दोघींनी, पूजा वस्त्रकरनी आणि दीप्ती शर्मानी,
अनबिलिव्हेबल बॅटिंग केली. पूर्ण सेशन एकही विकेट पडली नाही आणि वी वेंट ऑन टू गेट 175चा लीड आणि इव्हेंच्युअली वेंट ऑन टू विन द टेस्ट मॅच. सो दॅट वॉज यु नो, त्या एकाच मॅचमध्ये मी हेही बघितलं हर्लीनचं आणि हेही बघितलं की एकदा त्यांना सांगितलं ना, एकदा त्यांनी त्यांचा निश्चय केला तर आपल्या मुलींसारखे टीम नाही. सर, या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जर काही मिरॅकल होतं तर ते म्हणजे शेफाली. म्हणजे तिची एंट्री मिरॅक्युलस होती, पण त्याच्यासोबतच फायनलमध्ये तिने जो स्ट्रेट ड्राईव्ह मारला तो अक्षरशः सचिनची आठवण करून देणारा होता. तुम्ही त्या क्रिकेट एराचं रिप्रेझेंटेशन करता जिथे खूप शास्त्रशुद्ध शॉट्स मारले जायचे. आला चेंडू की टोलवा असं त्यावेळी नव्हतं. तर महिलांच्या या टीममध्ये हे सगळं कसं इन्कल्केट केलं? फार चांगला प्रश्न आहे. नॅचरल आहे शेफाली वर्मा आणि तुम्ही बघाल तर गेले 1-2 वर्षामध्ये आपण 300चा टप्पा फार जास्त गाठतोय. आणि दॅट्स अ कॉन्शियस एफर्ट आहे. तो कॉन्शियस एफर्ट आहे. म्हणजे टीम मीटिंग्समध्ये बोलून डिसाईड करून की व्हॉट इज अ पार स्कोर. एक पार स्कोर काय 250चा विमेन्स क्रिकेटमध्ये होता, पण आपण तो 300 का नाही रीच करू शकत. इफ वी रीच 300 वी विल विन मोस्ट ऑफ द गेम्स. असा तो कॉन्शियस एफर्ट होता आणि त्यांच्याचकडनं आलेला आहे, प्लेयर्सकडनं झालेला आहे. नॅचरल आहे. शेफाली वर्मा एकदम नॅचरल आहे आणि मी एक मॉडर्न डेमध्ये राहणारा माणूस आहे. म्हणजे मी माझे केस पिकलेत, पण मला वास्तवात जगायला फार आवडतं. द नीड ऑफ द आर इज टू T20 क्रिकेट आहे, 50 ओव्हर क्रिकेट आहे, मारलं पाहिजे ना. स्ट्राईक रेट इम्पॉर्टंट असतो, तर त्याच्यावरती भर आवर्जून दिला आहे गेल्या 2 वर्षामध्ये आणि बऱ्याचशा वेळेला आपण 300 पार टोटल नेली आहे. आणि शेफाली तर कमालीची प्लेयर आहे. सर, असाच काही परफॉर्मन्स जेमिमाचा सुद्धा होता. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात तिने जे 127 रन्स मारले, त्यानंतर तर संपूर्ण देशामध्ये वुमेन्स टीमची चर्चा अजून जास्त व्हायला लागली ते सेंचुरीनंतर. तुम्ही काय सांगाल एकूण जेमिमाचा ते तुमच्या कोचिंगच्या अंडरमधला प्रवास कसा होता आणि एकूण टुर्नामेंटमधले अनुभव कसे होते आणि काय हे होतं? नाही, जेमिमा रॉड्रिक्स एक कमालीची प्लेयर आहे. एकदम यु नो, शी लुक्स व्हेरी थिन, स्मॉल, बट शी इज एक्स्ट्रीमली यु नो डिटर्मिंड क्रिकेटर म्हणतात ना, खडूस क्रिकेटर म्हणतात ना, खडूस क्रिकेटर मुंबईचं, त्यातला प्रकार आहे. सो तिची जी ती इनिंग मला असं वाटतं लाईफ टाईम लक्षात राहील. एक 175 कपिल देव, झिम्बाब्वे, 171 हरमनप्रीत कौर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2017मध्ये आणि जेमिमा रॉड्रिक्स 127 ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट. लाईफ टाईम भर लक्षात राहील अशी इनिंग खेळली. अमोल, मुलींना कोच करताना जितके स्किल्स महत्त्वाचे असतात, म्हणजे कुठल्याही खेळाडूसाठी जितके स्किल्स महत्त्वाचे असतात तितके महत्त्वाचे असते मेंटल स्ट्रेंथ. जेव्हा तुम्ही या मुलींना ट्रेन करत होते तेव्हा तुम्हाला एरवी तुमचे जे कलिग्ज असतील मुंबईच्या टीममधले, बाकीच्या टीममधले आणि यांचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा जे काही हार्डशिप्स येतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, यात तुम्हाला काही बदल दिसला, फरक दिसला, असं वाटलं या मुली वेगळ्या आहेत किंवा तुम्हाला काही इन्कल्केट करावं लागलं का? फरक तर आहे. मेन्स क्रिकेट आणि विमेन्स क्रिकेटमध्ये फरक आहे, पण जसं मी मगाशी म्हणालो की जे मी मेन्स क्रिकेटमध्ये ॲडवाईस देईन तेच मी इथे देईन. फक्त इकडे थोडंसं एक डिफरंट व्ह्यू घ्यायला लागतो. दॅट्स अबाउट इट. पण हा प्रश्न, जेमिमा जेव्हा तिने तो 127 धावांची ती खेळी केली तेव्हा शी वॉज गोइंग थ्रू लॉट. ते तिने स्वतःही सांगितलं की ती वल्नरेबल होती, ती मागे खूप गोष्टी घडून गेल्या होत्या परफॉर्मन्सचं. तर हे सगळं असताना की ज्या मुलींना म्हणजे इतक्या लाईमलाईटची सवय खरं तर आत्तापर्यंत नव्हती त्यांना, जेवढी मेन्स क्रिकेटमध्ये मुलांना असते तेवढी, हे असताना त्या कसं घेतात हे सगळं?
कारण तुम्ही जवळून पाहिलं आणि तुम्ही तर कोच केलंय हो. नाही, मी ऐकलं ते, ती नंतर काय बोलली ते, बट मला असं वाटतं की ह्या मुली मेंटली अनबिलिव्हेबली स्ट्रॉंग आहेत, मेंटली अनबिलिव्हेबली स्ट्रॉंग आहेत. म्हणजे मी एक साऊथ आफ्रिकाची टेस्ट मॅच आपण जिंकलो चेन्नईमध्ये गेल्या वर्षीच 2024 जूनमध्ये. द कंडिशन्स वर टफेस्ट कंडिशन्स माझ्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे जवळजवळ 38-40 वर्षाची कारकीर्द आहे, त्यात वन ऑफ द टफेस्ट कंडिशन्समध्ये या मुली टेस्ट मॅच जिंकल्या. शेवटच्या दिवशी आपण 245 ओव्हर्स फिल्डिंग केली, 245 ओव्हर्स, दोन्ही इनिंग मिळून. तुम्ही इमॅजिन करा काय काय श्रम, काय मेहनत घेतली असेल. तर अनबिलिव्हेबली मेंटली स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे येस, वल्नरेबिलिटी आहे, पण तेवढीच ते पॉझिटिव्ह राहून दिस इंडियन टीम टर्न्स द वल्नरेबिलिटी इन टू पॉझिटिव्हिटी. याच भारतीच्याच प्रश्नात तुम्हाला वाटतं तो किस्सा सांगावा असं वाटतं की या सगळ्या मुली छोट्या छोट्या खेड्यातनं आल्या, जेमिमा जर सोडली तर बाकी सगळ्या वेगवेगळ्या खेड्यात. मगाशी जो किस्सा सांगितलास तू, म्हणजे आपल्या क्रांती गौडला बोलवायला पण इंदूरला तिला 12 तास ट्रॅव्हल करायला. हो, आय मीन ह्या सगळ्या मुली म्हणजे अगदी डीप इंटिरियर्स ऑफ इंडियामधनं येतात, इंटिरियर्स ऑफ इंडिया. म्हणजे आता श्रीचरणी कडप्पामधनं येते, ऋचा घोष सिलीगुडी, और क्रांती गौडला आम्हाला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आता मेमध्येच तिचा डेब्यू झाला, मे महिन्यामध्ये. तर तिला कोलंबोला बोलवायचं होतं, कारण एक इंजर्ड झाली मुलगी, काशवी गौतम इंजर्ड झाली, म्हणून क्रांती गौड सिलेक्ट झाली. तिला लोकेट करायलाच वेळ लागला, 3 तास लागले. मग तिकडनं तिला सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे पासपोर्ट आहे का, कारण कोलंबोला यायचं आहे. तर होता पासपोर्ट. अँड 12 तास तिला इंदोरला यायला 12 तास लागले, आणि मग फ्लाईट घेऊन ती कोलंबोला आली. सो अशा भागातनं येत आहेत. मला तर कमाल वाटते कधी कधी, क्रिकेट खेळतात कसे. आणि अजून कमाल वाटते त्यांच्या फॅमिलीची, की त्यांनी एनकरेज केलं या मुलींना खेळायला. म्हणजे मुलांच्या बद्दल असं आहे की याच्यातच करिअर करायचं असं म्हटल्यानंतर आईबाप आता तर मोठ्या संख्येनं मुलाला एनकरेजमेंट त्यांना मिळते, त्यांना काही फार त्यात वाटत नाही. पण कुठल्या तरी दुर्गम भागामध्ये राहणारे आईबाप आपली मुलगी क्रिकेट खेळते आहे म्हणून तिला घेऊन, की जसं की ऋचा घोषचे आई वडील कलकत्त्याला आले, तर हे येणं. आणि त्याच्यामध्ये ह्या मुलींच्याही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहेत ना. ती कोणती मुलगी की जी तिला इतकं हे होतं की भावाच्या ऐवजी हो, शेफाली वर्मा, तिचा भाऊ क्रिकेट खेळायला जाणार होता, पण तो मला असं वाटतं आजारी होता त्या दिवशी, म्हणून तिथे वडिलांनी सांगितलं की तो नाही जाणार. त्या माणसाला फोन करून सांगितलं की येऊच नाही शकत तो. तर हिनी वडिलांना सांगितलं की थांबा, ठेवा फोन ठेवला. तिन्ही वडिलांना कन्व्हिन्स केलं की मी भावाच्या वतीने मी जाते खेळायला. आणि ती गेली, हेल्मेट वगैरे घालून गेली, आणि प्लेअर ऑफ द मॅच घेतला त्या मॅचमध्ये, आणि तिकडनं तिची कारकीर्द सुरू झाली. म्हणजे कमालीच्या स्टोरीज आहेत माहिती आहे या. म्हणजे खरोखर सलाम आहे या सगळ्या मुलींना. सर, आपण जेमिमाच्या इनिंगबद्दल बोलत होतो, पण वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी एक इनिंग अशी होती जिने सुद्धा असंख्य लोकांची मनं जिंकली. ती म्हणजे साऊथ आफ्रिकाची कॅप्टन वुल्फार्ड. ती आऊट होत नव्हती तोपर्यंत आमच्यासुद्धा हृदयाचे ठोके खूप जास्त वाढलेले होते, आणि ती आऊट व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करत होतो. तर तिच्या त्या इनिंगकडे एका विरुद्ध टीमचे कोच म्हणून तुम्ही कसं बघता? मी असाच बघत होतो की आता ही आऊट होणार का नाही, ही वर्ल्ड कप सोडणार आहे की नाही. नाही, टेन्स होतं वातावरण. पण एक गोष्ट होती की मेसेज एक गेलेला की 100 नंतर ही देणार एक चान्स. कारण ऑलवेज एक लँडमार्क रीच केल्यानंतर यू विल लूज युअर कॉन्सन्ट्रेशन अ लिटल बिट.
तर 50 नंतर किंवा 100 नंतर ऑलवेज काही ना काहीतरी गडबड होणार. सो ॲज अ फिल्डिंग साईड म्हणजे तुम्ही सज्ज असलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि तोच मेसेज गेलेला की देणार, एक चान्स देणार, तो घ्यायला लागणार. आणि दिला आणि तो अमनज्योतनी कॅच फंबल झाला तिच्याकडनं, पण तो घेतला. अमोल सर, खरं तर 2017च्या फायनलपासनं, वुमन्स वर्ल्ड कप फायनलपासनं इंडियन वुमन्स क्रिकेट बरंच बदललं. म्हणजे क्रिकेट प्लेयर्सकडे पैसा आला, प्रसिद्धी आली, फॅसिलिटीज मिळायला लागल्या आणि त्या सगळ्याचं फळ मला वाटतं गेल्या 8 वर्षात जे विमेन्स क्रिकेट बदललं त्याचं फळ म्हणजे हा वर्ल्ड कप, त्यांचे कष्ट सगळं. पण अजूनही अशा काही गोष्टी आहेत का इंडियन वुमेन्स क्रिकेटमध्ये की ज्या बदलल्या पाहिजेत, तर आपण ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या तोडीचा गेम करू? नक्कीच. आय मीन वर्ल्ड कप जिंकणं हे एक गोल होता, बट द जर्नी कंटिन्यूज. द जर्नी वोंट स्टॉप युअर. द जर्नी शुड कंटिन्यू. आणि एक इंटरव्ह्यू मी बघितला, हरमनचा एक इंटरव्ह्यू, आणि त्याच्यामध्ये फार चांगलं बोलली ती की ये आदत बनानी है हमें, ये आदत बनानी. म्हणजे वर्ल्ड कप जिंकलेला कॅप्टन, देर इज ओनली कपिल देव, महेंद्रसिंग धोनी अँड हरमनप्रीत कौर, ODI वर्ल्ड कप जिंकलेला. तर तो जिंकलेला कॅप्टन नेक्स्ट डे सांगतोय की ये हमें आदत बनानी आहे. तर त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की ही टीम इकडे थांबणारही नाही आहे. आपल्याला बरेच काही गोष्टी बदल घडवायचा आहे. जसा फिटनेस एक 6 महिन्यामध्ये तुम्हाला फरक दिसतोय, फिल्डिंगमध्ये फरक दिसतोय, तेच कंटिन्यू होऊन पुढे आपल्याला बरंच काही अचीव्ह करायचं आहे. मॅचेस फार कमी मिळत आहेत. म्हणजे दीप्ती शर्माने फायनल झाल्यानंतर बोललेली, म्हणजे इंटरव्ह्यूअरने त्याला विचारलेलं की और क्या चाहिए अभी, तो ती बोललेली विमेन्स क्रिकेटमध्ये मॅचेस अजून वाढल्या पाहिजेत. हो, दीप्ती बोलू शकते, माझी बायको नाही बोलत ते. माझी बायको बोलते की अरे काय ब्रेक मिळणार की नाही तुम्हाला. नाही, जोक्स अपार्ट, बट इन द लास्ट 2 years मी सांगतो ना, दर 10 दिवसांनी कॅम्प होते, नाहीतर इंटरनॅशनल मॅचेस होत्या. अमाप मॅचेस खेळलो आम्ही, भरपूर मॅचेस. अमोल, चकदे जेव्हा आला सिनेमा तेव्हा तर तू तो बघितलाच असशील. नाही, तू बघितला नाही आहे? आजपर्यंत मी बघितला नाही. अच्छा, म्हणजे तू असं की आपणच आपल्यावरचाच बनेल जेव्हा तेव्हा आपण. आता हे मी एकदम इकडे पहिल्यांदाच सांगतोय, मे बी मी माझा कट्टावरती, की मी चकदे बघितला नाही. मला बरेच जण सांगतात की आम्ही आमच्या ग्रुपमध्ये ऑब्व्हियसली फोन यूज करतो, म्हणजे मला हे कळतंय, ते रील्स बघतोय. आजपर्यंत नाही बघितलं. पण का नाही बघितलं? असंच काय, त्याला काय म्हणजे हॉकीचा होता म्हणून, शाहरुख होता म्हणून, म्हणजे हॉकी आवडत नाही, शाहरुख आवडत नाही, त्याचा कोण दिग्दर्शक होता तो आवडत नाही, काहीतरी कारण काय होतं? कारण असं काहीच नाही आहे. मी एवढा असा मूवी बफ नाही आहे. म्हणजे अगदीच कोणी सांगितलं की हा बघ मूवी, तर मग मी जाऊन नेटफ्लिक्स किंवा कशावरती तरी बघेन. पण मी असा मूवी बफ नाही आहे. नाही, असं आहे की त्या सिनेमामध्ये म्हणजे कुठल्या तरी सत्य घटनेवरची आधारित सिनेमा, तो त्याच्यामध्ये त्यांनी ते दाखवलं आणि सिनेमात जे दाखवलं ते पुन्हा तू प्रत्यक्षात उतरवून दाखवलं. तर जर आता याच्यावरचा सिनेमा झाला तर कोचची भूमिका तुलाच करायला आवडेल का कुणीतरी इतरांनी केलेली तरी तुला चालेल? तर डिपेंड, बऱ्याच गोष्टींवरती डिपेंड आहे की आला तर करीन ना, का नाही. कशाला नाही म्हणायचं. पण ना मला म्हणजे या वर्ल्ड कपच्या बद्दल आपण बोलतोय, पण मला ना मला असं कायम तुझ्यातला तो क्रिकेटपटू दिसतोय, मला तो मुलगा दिसतोय की फर्स्ट क्लासमध्ये 260चं डेब्यू ज्यानं केलेलं, त्या मुलाची स्वप्न. तर तुझं क्रिकेट जे आहे ते म्हणजे ते कसं सुरू झालं? तुमच्याकडं तुला ही म्हणजे आपण क्रिकेट खेळू शकतो ही जाणीव हे कधी कळायला लागलं? तुझ्या आईबाबांना कधी कळायला लागलं? माझे वडील एक आउटस्टँडिंग क्रिकेटर होते. बँक ऑफ बरोडामध्ये कामाला होते आणि त्यांना क्रिकेटमुळेच जॉब मिळाला. आणि त्यावेळेला
50s अँड 60sमध्ये बँक जॉब्स वर व्हेरी लुक्रेटिव्ह. तर वडिलांनीच ती आवड लावली आणि असंख्य बॉल्स टाकले असतील घरात. आमचं ॲक्च्युली मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगेन तर सांताक्रूजला राहिला होतो, कलिनाला. सुंदरनगर म्हणून एक छान कॉलनी होती. तिकडे आम्हाला एक अंगण होतं, प्रत्येक घराला एक अंगण होतं. तर त्या अंगणामध्येच तुला पहिली बॅट तू आठवते तेव्हापासून तुझ्या हातात बॅट आहे? हो, बॅट आहे. पण मला एक इकडे जसं एक किस्सा सांगेन. माझ्या वडिलांच्या मित्रांनी सांगितलेलं आहे मला नंतर, की वडिलांनी मी 3-3.5 वर्षाचा होतो, मला नाही आठवत काय, 3-3.5 वर्षाचा होतो. तर त्यांनी एक छोटीशी बॅट आणून दिलेली मला. तर माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं की ह्याला मी टेस्ट क्रिकेटर बनवेन. तर त्यांनी असंच बोललं, अरे हे काय काहीही बोलतोय तू. पण नाही, त्यांची जिद्द होती. टेस्ट क्रिकेट नाही खेळू शकलो, पण जेवढं खेळलो दिल से खेळलो. एकही मॅच नाही सोडली. वानखेड्याच्या जुन्या स्टेडियममध्ये एका बाजूला प्रेस बॉक्स, दुसऱ्या बाजूला तुझे वडील बसलेले असायचे, कायम यायचे. म्हणजे मकरंद वांगणकर असतील किंवा द्वारकानाथ संजगिरी, त्यांच्यामुळे आमची त्यांच्याशी ओळख झाली. आणि आज जेव्हा तू वर्ल्ड कप जिंकलास तेव्हा ग्राउंडमध्ये त्यांना मिठी मारताना तुला पाहिलं. काय भावना होत्या तुझ्या आणि त्यांच्या? ऑब्वियसली ही वॉज व्हेरी इमोशनल अँड तेवढं जास्त बोललो नाही मी जास्त बोलत नाही वडिलांशी, किंवा आमचं एक वेगळं नातं आहे. आणि त्या मिठीत मला समजलं काय त्यांचे इमोशन्स आहेत. आणि ही वॉज व्हेरी हॅपी. नाही, पण तू जेव्हा 3-3.5 वर्षांचा असताना तुझ्या हातात बॅट आली, मग तू सांताक्रूजला होता, शाळाही तिथंच होती, मग तू शारदाश्रमला गेलास जेव्हा सचिन, विनोद तुझ्या बरोबरचेच होते. ते सांग ना, तो सगळा. मी सुंदरनगर कलिनाला राहिला होतो, पण स्कूलमध्ये मी BPM हायस्कूलला होतो पहिले, खारला. तिकडे मला 3 वर्ष मला चान्स नव्हता मिळत शाळेच्या टीममध्ये. तर एक दिवस आम्ही शारदाश्रमच्या अगेन्स्ट खेळलो आणि सचिननी 275 केलं आमच्या अगेन्स्ट. आणि मी 275 रन्स त्याच्या स्कोरिंग करत होतो, कारण लहान मुलं होतो आम्ही, मला स्कोरिंग करायला लावायचे. तर त्या दिवशी मी ठरवलं की मीही क्रिकेट खेळणार आणि मी शारदाश्रमला खेळणार. पण काही एवढं इझी नव्हतं ती जंप घेणं. तर आचरेकर सरांकडे गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, माझे वडील घेऊन गेले सरांकडे. त्यांनी बघितलं आणि एका नेट सेशनमध्येच त्यांनी सांगितलं ह्याची शाळा बदला. अच्छा. तर दॅट वॉज आचरेकर सर. गुरु होते. म्हणजे न भूतो न भविष्य ते म्हणतो ना आपण, त्यातला प्रकार होता तो. तू कितवीला आलास शारदाश्रमला? 8th. हो, 8th मध्ये आलो. 7th पर्यंत मी BPM मध्ये होतो. 8th, 9th, 10th मी शारदाश्रम मध्ये होतो. सचिन, विनोद दोघेही. विनोद कितवीत होता मला माहिती नाही, पण सचिन होता त्याच वेळेला. पण सचिन तुझ्या बरोबर होता का पुढे होता? 1 वर्ष पुढे होता. 1 वर्ष. तर त्यांची ती विक्रमी पार्टनरशिप झाली तेव्हा तूही टीम मध्ये होतास? हो. किती त्यांनी 600 काहीतरी होत्या ना त्या? हो, 664 धावा होत्या त्यांच्या. तू पॅड बांधून बसला होतास? हो. 3 नंबर विनोद होता, 4 सचिन होता आणि 5 yours truly. तर मग डिड नॉट बॅट ते असं येतं ना स्कोर कार्ड मध्ये येते असं डिड नॉट बॅट. तर पण आता त्यावेळेला की जेव्हा हे खेळत होते आणि तू काय म्हणजे 13-14 वर्षांचा तू पॅड बांधून किती वेळ बसायला लागलं होतं तुला मग तसं? 2 दिवस. मला आता एवढं आठवत नाही, पण त्या इनिंग मला ती मॅच मला भरपूर काही शिकवून गेली. 3 टाइप्स ऑफ इमोशन्स मला ते पॅड बांधून बसल्या बसल्या मला झाले. पहिलं तर एन्झायटी होती की आता ह्याच्या एक विकेट पडली तर माझी बॅटिंग आहे. थोडे बटरफ्लाईज असतात, सगळ्यांना असतात. तर ते एन्झायटी होती. त्यानंतर
फ्रस्ट्रेशन आलं, अरे येणार का नाही येणार बॅटिंग 300 रन झाल्या, 400 रन झाल्या, येणार का नाही बॅटिंग. आणि मग शेवटी मग मी पॅड काढले, मी बोललो जाऊन दे, जे होणार ते होणार आहे, तू एन्जॉय कर यांची बॅटिंग. तर ते एन्जॉयमेंटमध्ये चेंज आहे. सो एन्झायटी, फ्रस्ट्रेशन अँड एन्जॉयमेंट, तिन्ही इमोशन्स मी आय लिव्ड विथ दॅट. पण तुला असं म्हणजे हा विचार तुझ्या मनात शेकडो वेळा येऊन गेला असेल की अरे हे आत्ता इतके जण खेळतात आणि माझ्यात सगळं असून सुद्धा मी नाही आहे खेळू शकत, तर त्यामुळं आत्ता मी असायला नाही पाहिजे होतं, किंवा ह्यांच्यातलं कोणीतरी असायला नाही पाहिजे होतं, किंवा आत्ता IPL आणि त्याच्याबरोबर प्रचंड आलेला त्यातला पैसा, प्रसिद्धी आणि मिळणाऱ्या संधी, तर म्हणजे आत्ताच्या काळामध्ये तुला असं वाटतं की आपण असायला हवं होतं का एक 10 वर्ष आधी असतं तरी चाललं असतं, 10, 15, 20 वर्ष? नाही, आय एम क्लिअर इन माय माइंड की मी जेव्हा खेळलो दॅट वॉज द बेस्ट टाईम टू प्ले. मला माहिती नाही का, पण वर्क एथिक्स, काही गोष्टी, पीपल से की अरे तो टाईम जर का तू दुसऱ्या टाईमला असतास तर मे बी खेळून गेला असतास, बट दॅट वॉज द करेक्ट टाईम टू प्ले. पण असं का तुला वाटतं की तो करेक्ट टाइम होता? आय जस्ट एन्जॉयड. मला खूप मजा आली माझ्या कारकिर्दीमध्ये. म्हणजे होते चॅलेंजेस, भरपूर चॅलेंजेस होते, म्हणजे असं सोपं नव्हतं. म्हणजे खूप बऱ्याच वर खाली झालं, उतार चढाव म्हणतात ना, बरेच आले. कारण एक 20 वर्षाची कारकीर्द होती, तर भरपूर उतार चढाव आले. पण प्रत्येक ह्याला आय वॉज जस्ट थिंकिंग की एंड ऑफ द डे क्रिकेट आहे ना, क्रिकेट मला सगळं काही देऊन जाईल. पण आता तू बघताना आमच्या काळातलं किंवा आपल्या काळातलं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट असं डोक्यामध्ये तुझ्या म्हणजे फरक तर तुला दिसत असतीलच, तर मुख्य काय बदललं आहे आत्ताच्या क्रिकेटमध्ये की जे त्यावेळेला चांगल्या अर्थानं वाईट अर्थानं दोन्ही आहे बोलल्या ना की पहिला बॉल टोलवायचा. पण असं नाही की त्यावेळेला काही जण करत नव्हते. आता तुम्ही जर का सचिनला बघाल तर सचिन रेव्होल्युशनाइज्ड क्रिकेट. बट एक गोष्ट आहे की हे जे यंगस्टर्स आहेत ना, ते ना लिमिटलेस आहेत. लिमिटलेस त्यांचं थिंकिंग आहे, अनबिलिव्हेबल आहे, अनबिलिव्हेबल. आणि मी बऱ्याच यंगस्टर्स बरोबर राहतो. दे वॉन्ट टू अचीव फार मोर दॅन वॉट आपली स्वप्न फार लिमिटेड होती. आणि बरेच असे म्हणजे आपण बोलतो ना, आपण एक फिक्स डिपॉझिटचं माइंडसेट होतं. आता म्हणजे इट्स लाईक नाही. पण आम्हाला ना म्हणजे बाहेरून बघणाऱ्यांना सुद्धा, मग सचिन असेल, राहुल द्रविड असेल, तू असशील, की म्हणजे तुम्ही वेगळे आहात आणि म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामध्येच की नो नॉनसेन्स, तुमचा प्रामाणिकपणा खेळाबद्दल असं ते खूप जाणवतं. तर असं तुझ्या काही असं लक्षात आलेलं आहे का, म्हणजे तुला असं काही जाणवलं आहे का की आम्हाला बघताना हा जो वेगळेपणा जाणवतो तो तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठून कसा आलाय? शिकवण होती मला असं वाटतं. ते सरांनी सांगितलं. एक काही वाक्य मला एकदम आवर्जून आठवतात सरांची, की क्रिकेटपेक्षा मोठा नाही कोणच नाही, किंवा काही गॉड इज ग्रेट, काही वाक्य बोलायचे सर, अगदी त्यांच्या एका टिपिकल ह्याच्यामध्ये बोलायचे. आणि त्या गोष्टी मला बरोबर लक्षात आहेत. त्यामुळे क्रिकेटची मस्ती नाही. आणि एक गोष्ट बोलायची, क्रिकेटची मस्ती नाही. तर तेच ऐकून मोठे झालो. जे संस्कार म्हणतात ना, संस्कार म्हणजे सरांचे होते किंवा माझ्या वडिलांचे होते, क्रिकेटचे संस्कार झाले ना. म्हणून मी म्हणतो ना की मी जेव्हा क्रिकेट खेळायला लागलो, आय वॉज द बेस्ट टाईम टू प्ले क्रिकेट. कारण ते क्रिकेटचे संस्कार चांगले झाले. पण नशिबाला कधी दोष नाही दिलास?
वास्तवात जगणारा माणूस आहे मी. आले काही फ्रस्ट्रेटिंग टाईम्स होते, बरेच होते. तेव्हा माझी फॅमिली माझ्या बरोबर राहिली. ते माझी वाईफ, माय फादर, मदर ते नसते तर मग मी आज नसतो इकडे. पण वास्तवात जगणं फार गरजेचं आहे. जिकडे आहात तिकडे आहात. आज ते मी कसं- इकडे आहे. ते कुठून शिकलास तू, कसं आलं ते? बॅटिंग, परत मी म्हणेन बॅटिंग बरंच काही शिकवून जातं. प्रेझेंट आज मी इकडे आहे, कट्ट्यावरती आहे, तर मी कम्प्लिटली इकडे आहे. माझा विचार दुसरा नाही आहे. मी इंडियन टीम बरोबर असेन तर मी इंडियन टीम बरोबर आहे. मी माझ्या मुंबईच्या कलिग्स बरोबर असेन तर मी तिकडेच आहे, त्या पार्टीमध्ये आहे. मी जिकडे आहे तिकडे मी राहायला बघतो. त्यामुळे मी प्रेझेंटमध्ये राहतो. नशिबाला मी तुम्ही बघाल त्याप्रमाणे तुम्ही वागाल. तुम्ही जसं गोष्ट बघाल, इफ यू फील की दिस इज अ हॉरिबल थिंग, तर इट विल क्रिएट अन हॉरिबल ॲटमॉस्फिअर अराउंड. बट इफ यू फील की नाही दिस इज सुपर. पण मी जिकडे गेलो तिकडे मी माझं जग बनवायला प्रयत्न केला. मी हॉलंडला गेलो, तिकडेही माझे असंख्य फ्रेंड्स आहेत, असंख्य फ्रेंड्स. अजूनही आज ते लोक इंग्लंडला मॅचेस बघायला आलेले हॉलंडवरनं. तर या मी नशिबाला कधी दोष नाही. जे खेळलो, जे होतं ते मी केलं. माझ्या बेस्ट करायचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेला. आणि मला आय हॅव गॉट नो रिग्रेट्स. असं कधी झालं की तो टेस्टचा दरवाजा आपल्यासाठी उघडेल आता असं वाटलं आणि ते नाही झालं? म्हणजे ते अनेकदा अशी वेळ आली असेल. 94 ते 2006-07 मला असं वाटतं, 2006-07 पर्यंत मला असं वाटलं की मी इंडियन टेस्ट मॅच खेळू शकेन, इंडियन टीममध्ये येईन. 2006-07 नंतर मला वाटलं की द डोर इज शट. नाव आय विल हॅव टू गिव्ह इट बॅक. पण मग जेव्हा ते सिलेक्शनच्या मीटिंग्स आहेत, टीम अनाऊन्स होणार आहे, असं जेव्हा ते दिवस येत असतील, तो दिवस उजाडत असेल, तेव्हा तुझी भावना काय असायची? की फोन वाजतोय का? पण नाही झालं ते. पण ऑब्विसली एन्झायटी असायची, की क्युरिओसिटी पण असायची की होईल नाही होईल, एक चान्स मिळाला तर बरं होईल. ह्या बऱ्याच गोष्टी यायच्या मनामध्ये. पण नाही झाल्यानंतर देन आय यूज टू शिफ्ट माय फोकस. परत 2 दिवसानंतर रणजी ट्रॉफी असेल तर मी रणजी ट्रॉफीमध्ये, मी सांगितलं ना, मी आय लिव्ह इन द प्रेझेंट, तर मी रणजी ट्रॉफीमध्ये. मग मी पण मग म्हणजे मला तर खरं सगळ्यात जास्त कुतूहल आहे की तू तुझा मेंटल पीस राहावा यासाठी म्हणजे काय करत आलास, काय करतोस? कायम पॉझिटिव्ह राहण्यासाठी तू काही वेगळं म्हणजे काय करतोस तू, कसं? नाही असं काय पर्टिक्युलर. मी आय एम अ व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन. पण मला आय थिंक इनबिल्ट आहे थोडंसं इनबिल्ट पण. कुटुंबातनं आलेलं, संस्कारातनं आलेलं. वडिलांकडनं नाही बोलणार, पण आईकडनं आलं डिटर्मिनेशन. पण नाही, वडिलांनी खूप मेहनत घेतली. आणि तुम्ही बघाल माझं घरातलं ॲटमॉस्फिअर ना एकदम पॉझिटिव्ह आहे. मग कशालाच नाही. मी ते आईवडिलांकडनंही शिकलो, बायकोकडनंही शिकलो की नाही म्हणत कशाला. हो करू ना, काय ते. त्यामुळे देन तो एक ती प्रोसेस चालूच राहते. तुझ्या लेखी सगळ्यात मोठं चॅलेंज आयुष्यातलं कोणतं आहे? जे होतं ते म्हणजे आता ते पार त्याच्या पुढं आलायस का अजूनही काही आहे मोठं चॅलेंज असं वाटतं?
चॅलेंज असं बऱ्याच वेळेला मी स्वतःहून ओढून घेतो चॅलेंज. आता सध्या तरी 15च दिवस झालेत हे एक चॅलेंज संपल्यानंतर. तर त्याचा अजून जास्त विचार नाही केला मी. पण जेव्हा बसीन करायला तेव्हा मग मी इफ आय डिसाईड समथिंग देन आय गो आफ्टर इट. खरं तर मला तो जो दिवस आहे 2 तारखेचा त्याच्याकडेच परत न्यायचं आहे की त्या दिवशी पूर्ण देशाचा माइंडसेट बदलला, पूर्ण देशाची मानसिकता बदलली, देशाची एका खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तुम्हाला आता फ्युचरमध्ये काय दिसतंय त्या दिवसानंतर? मला आय थिंक देर विल बी दिस इज गोण बी अ वॉटरशेड मोमेंट इन इंडियन स्पोर्ट्स. क्रिकेटमध्ये नाही म्हणत आहे मी, इंडियन भारतीय स्पोर्ट्स. खेळात की देर विल बी मोर पेरेंट्स हू वूड टेल देअर किड्स की उचल बॅट किंवा उचल बॉल आणि चल ग्राउंडवरती माझ्याबरोबर, किंवा उचल एक हॉकी स्टिक आणि चल माझ्याबरोबर. स्पोर्ट्स इज अ वे फॉरवर्ड. दिस इज माय बिलीफ. स्पोर्ट्स इज अ वे फॉरवर्ड. You play a sport, you learn how to deal with failures. तुम्ही फेलियर्स बरोबर लवकर डील करायला शिकता जर का तुम्ही लहानपणी स्पोर्ट्स खेळला ना तर. अँड यू लर्न हाऊ टू कंट्रोल युअर इमोशन्स. तर मला असं वाटतं की 2 नोव्हेंबर 2025 नंतर बऱ्याच गोष्टी चेंज होतील आणि I hope that it is a catalyst to change perspective of sports in India. बरोबर. तुमची तुलना सचिन तेंडुलकर सोबत केली जायची, म्हणजे तुम्ही पुढचे सचिन तेंडुलकर आहात असं बोललं जायचं. ते ऐकताना कसं वाटायचं? म्हणजे छान वाटायचं की आपण पुढचे सचिन तेंडुलकर आहोत असं लोकांना वाटायचं, की असं वाटायचं की नाही सचिन आहे पण मी सुद्धा अमोल मुजुमदार आहे? घाबरण्यासारखी गोष्ट आहे. सचिन तेंडुलकर कसं व्हायचं? होणं शक्य नाही. पण असं की त्यावेळेला तर हे अगदीच म्हणजे काय सर्व मान्य होतं ना की हाच पुढचा सचिन आहे आणि खेळ होताही तसा. दॅट इज अ टॅग जनरली इंडियामध्ये टॅग होतं. पण सचिन मी जे बघितलं आहे लहानपणापासून बघितलं आहे तसं होणं नाही. म्हणजे एक दैवी शक्ती होती तेंडुलकर म्हणजे. आणि पण मी कधी असा विचार नाही केला की सचिन सारखं बोलतायत. पण ही वॉज अ ग्रेट प्लेयर, वन ऑफ द ग्रेटेस्ट. इतक्या जवळून त्याला म्हणजे त्याचं घडताना तू बघितलं आणि इतक्या जवळून की जितक्या जवळून फारच क्वचित काही जणांना मिळालं असेल बघायला. काय होतं सचिनमध्ये की म्हणजे दैवी शक्ती हे थोडं मोघम झालं, पण सचिनमध्ये सचिन होण्यासाठीचं काय होतं? कठीण आहे एक्सप्लेन करणं, फार कठीण आहे. म्हणजे नॅचरल अबिलिटी त्याच्याकडे भरपूर होती. नॅचरल अबिलिटी म्हणजे जे आता मी बोललो ना दैवी शक्ती, म्हणजे नॅचरली बॉर्न टू बॅट. एक ते मग मेहनत करण्याची कपॅसिटी, अमाप मेहनत, अँड ऑल्सो टू ट्रान्सफर दॅट टॅलेंट इन टू परफॉर्मन्स. की बरेच वेळेला काय होतं माहिती आहे, बरेच जणांना टॅलेंट आहे, बरेच जणांकडे टॅलेंट असतं पण ते परफॉर्मन्समध्ये ट्रान्सलेट नाही होत. सचिन हॅड दॅट अबिलिटी, ऑल राऊंड अबिलिटी की टू ट्रान्सफर दॅट लहानपणापासून अगदी म्हणजे मी नंतरचा सचिन नाही म्हणत, मी एकदम अगोदरचा सचिन म्हणतो की ट्रान्सफर दॅट टॅलेंट इन टू परफॉर्मन्स. आणि परफॉर्मन्स म्हणजे माइंड बॉगलिंग. 100, 200, 300 काय पाढा. तर दोज वर सम ऑफ द व्हेरी अमेझिंग थिंग्स. विजार्ड होता, विजार्ड ना तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकत काय होतं.
सर महिला टीमने ज्या विश्वचषक उंचावला ते पहिला विचार तुमच्या मनात काय आला, असा एखादा जुना प्रसंग भावनिक तुमच्या डोळ्यासमोर आला काय? जेव्हा पहिल्यांदी उचलली ट्रॉफी तेव्हा असं वाटलं की वाव, अँड द स्टेज वॉज सेट, द ॲम्बियन्स वॉज देअर, 50,000 क्राऊड, एकही माणूस त्या क्राऊडमधनं बाहेर नव्हता गेला. सगळे क्राऊड सगळे स्टेडियममध्येच थांबलेले. वेन वी टूक अ लॅप आम्हाला रिअलाईज झालं की 50,000 थांबलेत. अँड देन इट वॉज अ वंडरफुल फिलिंग. म्हणजे असं परत येणार नाही, अंगावर शहारा येईल. अँड इट वॉज युफोरिया म्हणतात ना. अमोल, ते यशाचं शिखर होतं, पण त्या यशाच्या शिखरावर गेल्यानंतर पण माणसानं विनम्र असणं फार महत्त्वाचं असतं, आणि तेच हरमनप्रीतनं केलं. तुझ्या वाकून पाया पडली. काय होता हा क्षण तुझ्यासाठी? कारण तुम्ही सगळे, म्हणजे तुम्हाला सगळ्या तुमच्या पिढीला पाहिलं आहे, कधीही सर आले की तुम्ही सगळे वाकून नमस्कार होता. हे संस्कार आजच्या पिढीतही आहेत. हे बघताना तुला कसं? मोठेपणा आहे तिचा. इंडियन कॅप्टन आहे, ग्रेट प्लेअर. वुमेन्स क्रिकेटचं जेव्हा पण वी टॉक अबाउट वुमेन्स क्रिकेट तेव्हा हरमनप्रीत कौरचं नाव आहे. तिने ते केलं, दॅट वॉज उत्स्फूर्तपणे तिने केलं, आणि तिचा तो मोठेपणा आहे मला असं वाटतं. आणि पण एक म्युच्युअल रिस्पेक्ट आहे की ते जे तिने मे बी तिच्या मनात काय आलं, जे 2 वर्षामध्ये तिने बघितलं की मेहनत केली आहे भरपूर, दिवस रात्र एक केले काही गोष्टींसाठी, आणि इट वॉज जस्ट इट्स अ म्युच्युअल रिस्पेक्ट ॲक्च्युली माझ्या मनात आणि तिच्या. आचरेकर सरांचा विषय आलाय म्हणून हा प्रश्न विचारतो. आचरेकर सरांकडे खेळताना प्रत्येकाला वाटत होतं की मला मोठं क्रिकेटर व्हायचंय. तुम्ही तुमच्या कुवतीनुसार मोठे क्रिकेटर झालात. पण गंमत अशी आहे ना अमोल, रामनाथ पारकरांपासून ज्यांच्याशी माझा संबंध आला, मी प्रत्येकाला बघितलं, तुम्ही प्रत्येकजण पुढच्या करिअरमध्ये कोच झालात. तर नेमकं काय मिळालं? म्हणजे तू कोणाचंही नाव घे, तुम्ही बहुतेक जण हे कोच झालाय. काय नेमकं मिळालं आहे सरांकडनं तुम्हाला एक नवीन करिअर सुरू करणं? सुपर प्रश्न आहे हा विजय. मी विचार नव्हता केला. बरेच जण कोचेस झाले. पारकर, बलविंदर संधू, पारस भंबरे, तू, चंदू, लालू. हो, अजितला पण घेतो आता. नाही, सरांकडनं जे शिकलो, एक गोष्ट होती की परत द्यायचं आहे, काहीतरी परत द्यायचं आहे. ही एक भावना आहे. सर असे थोडेसे असे एक टपली द्यायचे, सगळं घेत बसू नको, दे काहीतरी. तर ती एक शिकवण होती सरांकडनं आलेली, आणि मला असं वाटतं कोचिंग इज द बेस्ट वे टू गिव्ह इट बॅक. मी कॉमेंट्रीही करत होतो, पण कॉमेंट्री कसं थोडंसं पर्सनल होतं. इथे कसं तुम्ही यू गिव्ह इट बॅक टू द गेम. सर, एक प्रश्न आहे. तुम्ही फिमेल म्हणजे महिला क्रिकेट संघाचे कोच आहात. भविष्यामध्ये जर पुरुष क्रिकेट संघाला एखादी जर महिला कोचला गरज असेल, तर तुमच्या ह्या टीमपैकी कोण वाटतं जो मेन्स क्रिकेट टीमचा कोच होऊ शकतो भविष्यात जाऊन? हरमनप्रीत कौर सरळ करेल. आणि अजून एक प्रश्न आहे. जर समजा आता आम्ही काम करतो, कोणी काम करतो, तो महिला पुरुष आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी समानता येऊ लागलेली आहे. महिला आणि पुरुष दोघांमध्ये कॉम्पिटिशन असते. तर अशा वेळी समजा जर टीम इंडिया मेन आणि टीम इंडिया विमेन यांचा जर सामना झाला, तुमची टीम टक्कर देईल काय, आणि काय रिझल्ट असू शकतो तुम्हाला वाटते? ते आता तुम्ही ऑर्गनाईज करा, मग बघूया आपण. पण नाही, प्रश्न चांगला आहे दोन्ही. मला असं वाटतं की चांगली मॅच होईल, टफ गेम होईल, टफ गेम, एवढं मात्र नक्की. अजून एक आहे सर, विलेपार्लेमध्ये ज्या सोसायटीमध्ये तुम्ही राहता, जेव्हा तुम्ही वर्ल्ड कप जिंकून आलात,
तेव्हा तुमचं जंगी स्वागत करण्यात आलं, सोसायटीचे रूल्स बदलण्यात आलेत, साऊंड DJ सगळं वाजलं. तो काय रिॲक्शन होता? कारण 2-3 वर्ष तुम्ही मेहनत करत होतात, रोज जात होतात, तेव्हा काही नसेल, पण जेव्हा तुम्ही आलात, व्हॉट वॉज द रिॲक्शन आफ्टर दॅट? ॲक्च्युली मी आलो तर घरी मला माहिती नव्हतं, पण मी जस्ट घरी आलो कारण एक दिवस मिळालेला. नेक्स्ट डे आम्हाला दिल्लीला जायचं होतं. तर त्या संध्याकाळी एक प्रोग्राम होता पण तो कॅन्सल झाला, म्हणून मला ती संध्याकाळ मिळाली. तर मी बोललो चल इकडे वाशीलाच आहे तर आय विल गो होम. आणि 1.5-2 महिने झालेले आय वॉज ऑन द रोड. तर घरी म्हटलं गपचूप जाऊ घरी, मस्त वरण भात खाऊ. वरण भात तूप आणि फिश फ्राय. CKP आहे त्यामुळे फिश फ्राय असतोच. तर पण तिकडे आल्यानंतर जसं स्वागत झालं, मी प्रत्येकाचा आभारी आहे की दे केम अँड इट वॉज जेन्युइन, यु नो. ते दिसत होतं की प्रत्येकजण खुश होऊन, म्हणजे यू कुड फील इट की भारतीय टीम जिंकलेली. त्यामुळे प्रत्येकाला ते एक पर्सनल टच होऊन गेलेला तो. आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी मोदी काय म्हणाले? It was a surreal feeling. It was to meet the Prime Minister in his house. It was just superb. त्यांचा करिश्मा and the charm that he has. आणि एक गोष्ट मला फार आवर्जून जाणवली, डिटेलिंग. वाव, डिटेलिंग प्रॉपर. प्रत्येक प्लेअरचं नाव, प्रत्येक प्लेअरचं काय आहे, कुठून बॅकग्राऊंड, प्रत्येक प्लेअरचं हे कसं काय माहिती, हे यु नो इट वॉज जस्ट अ युनिक एक्सपिरियन्स. तुला काही म्हणाले वेगळं? मला पाठीवरती एक थाप दिली, तिरंगा लहरा दिया आपने. शेवटचा प्रश्न. अमोल सर, एक काळ असा होता की नेट्समध्ये आपण बघायचो तर फक्त मुलं खेळताना दिसायची, पण गेल्या काही वर्षात फक्त पुणे मुंबईसारखी शहरच नाहीत तर छोट्या छोट्या गावांमध्ये, गावातले ज्या क्रिकेट अकॅडमीज आहेत, छोटी छोटी शहरं आहेत, तिथे आता मुली पण खेळताना दिसत आहेत. याचं प्रमाण खूप मोठं आहे. काही ठिकाणी तर मुलींच्या वेगळ्या बॅचेस असतात प्रॅक्टिससाठी. तर हा जो बदल आहे त्याकडे तुम्ही कसं बघता, आणि तुमचा एखादा अनुभव, गेल्या 2 वर्षात तुम्ही बरीच शहरं फिरलाय, देशातली बरीच गावं फिरलात, तर तिथे तुम्हाला असा काही अनुभव आला का? वुमेन्स क्रिकेट बदलताना दिसतंय. नाही, मला असं वाटतं वुमेन्स क्रिकेटचा, वुमेन स्पोर्ट्सचा हा वर्ल्ड कपचा जो विजय आहे तो मला असं वाटतं चेंज करेल, पूर्ण डायनॅमिक्स चेंज करेल असं माझी खात्री आहे. एक छोटासा किस्सा पटकन सांगतो. सेमीफायनलच्या अगोदर मी ॲक्च्युली पालीचा आहे, मी सुधागड पाली, बल्लाळेश्वर आपलं अष्टविनायक. तर त्याच्या अगोदर मी जस्ट जाऊन आलो तिकडे पालीला. पटकन सकाळी पहाटे निघालो आणि मग बाय 9 o'clock आय वॉज बॅक. मंदिरामध्ये मी एंटर झालो आणि एक यंग मुलगा होता, त्याच्या हातात एक 4-5 महिन्याचं बाळ होतं. मला ओळखलं, मला त्यांनी सांगितलं की हिला हरमनप्रीत कौर बनवायचं आहे. क्या बात आहे. आणि मी एकदम शॉक्ड होतो. आणि मंदिरामध्ये हिला यु नो मला क्रिकेट खेळवायचं आहे. आता तुम्ही विचारलेला मी प्रश्न आहे, उत्तर ह्याच्यामध्येच आहे की एका यंग फादरच्या माइंडमध्ये हा इम्पॅक्ट झाला आहे की त्यांना क्रिकेट खेळवायचं आहे लहान मुलांना. नाही, त्यामुळं आता तू बोलताना असं म्हणालास की जोपर्यंत आता महिला क्रिकेट आहे तोपर्यंत हरमनचं नाव राहणार आहे, पण फक्त हरमनचं नाही राहणार, तर या टीमला
यशस्वी इतकं करून दिल्याबद्दल तुझंही नाव जितकं काळ महिला क्रिकेट आहे तोपर्यंत ते राहणार आहे. आणि त्यातनं जो आनंद तू आम्हाला दिलास त्याबद्दल खरं तर आम्ही कायमच तुझे ऋणी राहू. आणि असंच आणखीन तुझ्याकडनं मोठं मस्त काम होत राहील अशी अपेक्षा ठेवत राहू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सचिनने मध्यम वर्गातल्या मुलांना स्वप्न पाहायची हिंमत दिली आणि तुम्ही हिंमत न हारता जिद्दीनं त्या स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं. एक खूप छान वाक्य आहे की एक दिन ऐसा आएगा और तुम्हें वो सब कुछ मिल जाएगा जिसके तुम हकदार हो. ज्याचे तुम्ही हकदार आहात ते सगळं तुम्हाला मिळाल्यानंतरसुद्धा जास्तीत जास्त श्रेय हे तुमच्या कॅप्टनला देण्याचं तुमचं जे मोठं मन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. सध्याची पिढी खूप इन्स्टंटच्या मागे लागलेली असते, स्ट्रगल करत असते, पण इन्स्टंट त्यांना रिॲक्शन्स हव्या असतात, इन्स्टंट त्यांना सगळ्या गोष्टींचे रिटर्न्स हवे असतात. पण त्या पिढीला सब्र का फल मीठा होता है हे तुम्ही तुमच्या अख्ख्या कारकिर्दीतून शिकवलंत. त्याबद्दल मनापासून आभार. कट्ट्यावर आलात त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. आय एन्जॉयड. मला मजा आली. थँक्यू. आणि यासोबतच माझा महाकट्ट्याच्या मेमोरेबल इनिंगमध्ये आत्ता इथेच थांबूया. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.